नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 7/2025 रोजी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच कलेक्टर ऑफिस या ठिकाणी दिनांक 8 आणि 9 जुलै 2025 रोजी जे शाळा बंद आंदोलन आपल्याला या ठिकाणी आपण पुकारलेलं आहे, त्या संदर्भात शिक्षक समन्वय संघाच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम अंशतः प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने नम्र विनंती आहे की जर 14 ऑक्टोबर 2024चा GR याचं अनुपालन जर आपल्याला आपल्या पगारीमध्ये जर करून घ्यायचं असेल तर बांधवांनो, आपल्याला आझाद मैदान गाठल्याशिवाय पर्याय नाही। संपूर्ण जे काही आमदार मंडळी आहे, आमदार महोदय आहेत, त्या आमदार महोदयांना सुद्धा माझी या क्लिपच्या माध्यमातून विनंती आहे की 8 आणि 9 तारखेला पूर्ण ताकदनिशी या संपूर्ण महाराष्ट्रातील अंशतः बांधवांसाठी तुम्ही सुद्धा पुढाकार घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। 14 ऑक्टोबर 2024 या GRचं रूपांतर जर आपल्या पगारीमध्ये करून घ्यायचं असेल तर बांधवांनो, तुम्हाला आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही। शासनाने वेळोवेळी आपल्यासोबत धोकाच केलेला आहे, धोकेबाजी केलेली आहे। एक प्रकारे ते गेंड्याचं पांघरल्यासारखं करून आपल्याला ते नेहमी हतबल करत आहेत। बांधवांनो, आपण सर्व समृद्धी बांधव आहोत। या ठिकाणी आव्हान करण्याचा हेतू आमचा एकच आहे। आम्ही काही कुठले फार मोठे, आम्ही तुमच्यापैकीच आहोत, आम्ही तुमचेच समृद्धी बांधव आहोत, पण आमच्या कळकळीच्या विनंतीला तुम्ही मान द्या आणि शेवटचे आयुष्याचे 2 दिवस आपल्या लेकरासाठी, आपल्या भविष्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बांधवांनो, भगिनींनो, तुम्ही आझाद मैदान गाठा, एवढंच या ठिकाणी मी संपूर्ण महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित बांधवाच्या वतीने सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज शिक्षक समन्वय संघामार्फत परभणी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब मार्फत, तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी साहेब मार्फत, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेब मार्फत शासनाला एक निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर आर्थिक तरतूद करावी व त्या GRची पूर्णतः अंमलबजावणी करावी। मित्रांनो, शासन हे झोपेचं सोंग घेत आहे। शासनाला आपण वारंवार शासनापुढे आपण आंदोलन करत आहोत, मुंबई या ठिकाणी आंदोलन करत आहोत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत, परंतु शासनाला काही जाग येत नाही। आपले 3 अधिवेशन गेले, हिवाळी अधिवेशन 2024 गेलं, आर्थिक अधिवेशन जे काय असतं 2025 हे देखील गेलं आणि आता चालू जे पावसाळी अधिवेशन आहे हे देखील आपल्या आता संपण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळं 8 आणि 9 जुलै 2025 रोजी पूर्ण महाराष्ट्रभर व पूर्ण जिल्हाभर शाळा बंद, जे काही शाळा आहेत अंशतः अनुदानित असतील किंवा पूर्णतः अनुदान असतील, 100% खाजगी शाळा आहेत, त्यांचा देखील आपला पाठिंबा मिळालेला आहे आणि अंशतः किंवा विनाअनुदानित शाळा देखील आहेत, 20 असतील, 40 असतील, 60 असतील किंवा पूर्ण अनुदान मिळालं नसेल, अशा देखील शाळा पूर्णतः जिल्हाभरात बंद करायच्या आहेत। पूर्णतः महाराष्ट्राभर शाळा बंद करून आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं मुंबई या ठिकाणी आपला उपस्थित राहायचं आहे। मित्रांनो, शाळा बंद करून फक्त आपल्याला इथंच राहायचं नाही, परभणीमध्ये तर शाळा बंद करून जास्तीत जास्त महिला भगिनी असतील, जास्तीत जास्त शिक्षक आपले बंधू असतील, हे जास्तीत जास्त आपण जर मोठ्या प्रमाणावर जर मुंबई या ठिकाणी गेलो तर शासनाला नक्कीच दबाव पडल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला जोपर्यंत दबाव पडणार नाही तोपर्यंत शासन हे आपल्याला देणार नाही, कारण शासन फक्त चालढकल करत आहे। फक्त शासनाला जास्तीत जास्त आपल्याला दबाव आणायचा असेल तर 8 आणि 9 जुलै या 2 दिवशी आपला शाळा पूर्णतः बंद करून मुंबई या ठिकाणी आपला आक्रमक भूमिका घ्यायची आहे आणि आक्रमक भूमिका आपला जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत शासन आपल्याला अनुदान देणार नाही आणि अनुदान जर आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त संख्येनं आपल्या मुंबई या ठिकाणी आपल्याला गाठावं लागेल। सर्वांना विनंती करतो की शाळा 8 आणि 9 जुलै या तारखेला बंद ठेवा आणि जास्तीत जास्त संख्येने मुंबई या ठिकाणी हजर राहा। धन्यवाद।